प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. करून पहा. साहित्य: काचेचा ग्लास, 5 रुपयांचे नाणे, पेन्सिल, धातूचे भांडे इत्यादी. कृती 1. 1. पाण्याने भरलेला एक काचेचा ग्लास घ्या. 2. त्यात पेन्सिल उभी करून अर्धवट बुडवा व पाण्यात बुडलेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा. 3. आता पेन्सिल तिरकी ठेवून निरीक्षण करा. वरील दोन्ही कृतीत पाण्यातील पेन्सिलची जाडी वाढलेली दिसेल, तर दुसऱ्या कृतीत पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटली असल्याचा आभास निर्माण होईल. असे का होते? कृती 2. 1. एका धातूच्या भांड्यात 5 रुपयांचे नाणे ठेवा. 2. भांड्यापासून हळूहळू दूर जा. 3. ज्या ठिकाणी ते नाणे दिसेनासे होईल त्या ठिकाणी थांबा. 4. तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा. 5. एका मित्राला त्या भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा. पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर तुम्हाला नाणे परत दिसू लागेल. असे का होते? वरील दोन्ही कृतीत दिसून आलेले परिणाम पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना प्रकाशाची दिशा बदलण्याने घडून येतात. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. कृती 3. 1. काचेची लादी कागदावर ठेवून पेन्सिलच्या साहाय्याने बाह्य कडा PQRS आखून घ्या. आकृती पहा. 2. काचेच्या लादीच्या PQ या बाजूला छेदणारी तिरकस रेषा काढा. ती PQला N बिंदूत छेदते व त्यावर A व B अशा 2 टाचण्या टोचून उभ्या करा. 3. ज्या बाजूला टाचण्या लावल्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूने काचेच्या लादीतून A व B टाचण्यांच्या प्रतिमा पहा. त्या प्रतिमा सरळ रेषेत येतील अशा रीतीने C व D अशा 2 टाचण्या टोचा. 4. टाचण्या व काचेची लादी बाजूला काढा व टाचण्या C व D टोचल्याच्या खुणा जोडणारी रेषा बाजू SR पर्यंत वाढवा. ती SRला M बिंदूत छेदते. 5. बिंदू M आणि N जोडा. आपाती किरण AN व निर्गत किरण MD यांचे निरीक्षण करा. वरील कृतीमध्ये काचेच्या लादीतून प्रकाशाचे 2 वेळा अपवर्तन होते. प्रकाश किरण हवा माध्यमातून काच माध्यमात प्रवेश करताना बाजू PQ वर N बिंदूपाशी पहिले अपवर्तन होते, तर दुसरे अपवर्तन प्रकाश किरण काच माध्यमातून हवा माध्यमात प्रवेश करताना बाजू SR वर M बिंदूपाशी होते. पहिल्या वेळेस आपाती कोन I तर दुसऱ्या वेळेस I1 असतो. लक्षात घ्या, I1 बरोबर R. येथे R हा पहिल्या अपवर्तनातील अपवर्ती कोन आहे. तसेच दुसऱ्या अपवर्तनात E अपवर्ती कोन असून E बरोबर I. काचेच्या लादीच्या दोन्ही समांतर बाजू PQ व SR जवळ प्रकाश किरणांचे दिशा बदलण्याचे प्रमाण समान पण विरुद्ध दिशेत असते. त्यामुळे लादीतून निघणारा निर्गत किरण MD लादीवर पडणाऱ्या आपाती किरण AN च्या दिशेला समांतर असतो, परंतु निर्गत किरण आपाती किरणाच्या मूळ मार्गापासून काहीसा विस्थापित झालेला दिसतो. जरा डोके चालवा. 1. प्रकाश ज्या वेगाने हवेतून जाऊ शकेल त्याच वेगाने काचेच्या लादीतून जाऊ शकेल का? उत्तर: प्रकाश ज्या वेगाने हवेतून जाऊ शकेल त्याच वेगाने काचेच्या लादीतून जाऊ शकणार नाही. 2. सर्वच माध्यमांसाठी प्रकाशाचा वेग सारखाच असेल का? उत्तर: सर्वच माध्यमांसाठी प्रकाशाचा वेग सारखाच नसतो.